नमस्कार. काल जो साताऱ्यामधल्या जिल्हा परिषदेमधला जो काय राडा झाला काल आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं त्याचं विश्लेषण केलं, त्याच्या मागची कारणं ही तुम्हाला सांगितली. आता मग आपण थोडंसं मूळ प्रश्नाकडं येऊया. हे जे काही घडलेलं आहे, या घडण्यामागचं जे काही कारण आहे, हे जे म्हणजे भाजपनी जे पेरलंय तेच पुन्हा आता उगवलेलं आहे. मी असं म्हणेन की महाराष्ट्र विधानसभेमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळेस एकनाथ शिंदे आपले सर्व आमदारांना घेऊन सुरतला गेले आणि तिथून वेगळी शिवसेना निर्माण झाली. अजितदादा बाहेर पडले, शरद पवारांपासून अजित पवार राष्ट्रवादी स्थापन झाली. आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये आपण असं म्हणता येईल की भाजपचीच माणसं जी भाजपनी शिवसेनेत पाठवलेली होती ते म्हणजे महेश शिंदे, त्यांना पुन्हा आपल्यात उडून त्यांनी भाजपची सत्ता स्थापन केली. आता सातारच्या जनतेमध्ये जे काही चाललेलं आहे, जी काही चर्चा आहे, त्याच्यामधनं एक मला जनतेसमोर एक असा विषय मांडावासा वाटतो की खरोखर सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा उरला आहे का? मी फार जबाबदारीने हा प्रश्न मांडतोय. खरोखर क्रांती ज्या साताऱ्याने प्रति सरकार स्थापन केलं, अख्ख्या भारतामध्ये साताऱ्याचं नाव होतं. आज तेच तेच माझं सातारा म्हणून मला वाईट वाटतंय की अशा पद्धतीनं सातारची नावलौकिकेला काळिंबा फासला गेलेला आहे. असो, शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, यांनी एक प्री पोल युती केली, त्याला यश मिळालं, 37 जागा मिळाल्या, 37 मधले 5 जण आज फुटले. पण भाजपनी साम दाम दंडभेद वापरून मध्यरात्री राष्ट्रवादी पक्षामधल्याच एकाला तयार केलं, म्हणजे एका सदस्याच्या मुलाला तयार केलं. तर जी माहिती अशी धक्कादायक माहिती अशी मला समोर आलेली आहे की त्या मुलाला तयार करत असताना, म्हणजे जो विकास शिंदे नावाचे जे व्यक्ती आहेत ते मुंबईमध्ये राहतात, त्यांना तयार करण्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर टाकलं गेलं आणि तूच तुझ्या वडिलांच्या विरोधात फिर्याद दे, अशा पद्धतीने काही या सगळ्या घडामोडी लोकांना माहीत आहेत. असो, आता माझा प्रश्न सरळ सरळ म्हणजे शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील, रामराजे असतील, या सर्वांना आहे ज्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे काल जो प्रकार घडला, अगदी महिनाभर सदस्यांना पर्यटनाला नेलं, त्यांना धरून आणलं, म्हणजे 2 सदस्यांना स्वतःच्या गाडीतनं सायरन वाजवत आणलं. शेवटी हे तुम्हाला का करावं लागलं? तुम्हाला माहित होतं की भारतीय जनता पार्टी हे काही करू शकतं. भारतीय जनता पार्टीच्या हातात गृह खातं आहे, भारतीय जनता पार्टीच्या हातात महसूल खातं आहे, भारतीय जनता पार्टीच्या हातात ग्रामविकास खातं आहे. सर्वच्या सर्व खाती ही भारतीय जनता पार्टीच्या हातात असताना शंभूराज देसाई, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी ब्लाइंड गेम का खेळला? आणि ब्लाइंड गेम खेळला जेवढे सदस्य होते, आज 37 सदस्य वेटीस धरले गेले. याचा आउटपुट काय? काहीच नाही, शून्य आउटपुट. आज तुम्ही महिनाभर 1.5 महिना जे काही उपद्व्याप केले त्यातनं काय मिळालं तुम्हाला? काहीच नाही, हातात काही नाही मिळालं. उलट देसाई साहेब, तुम्हाला मार खावा लागला. जबाबदारीने सांगतोय, तुम्हाला मार खावा लागला, तुमचं रक्त काढलं गेलं. ज्या पोलिसांचा एस्कॉर्ट तुम्हाला असायचा, जे पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही नेमले होते पालकमंत्री म्हणून, तुम्ही आमचे पालक, तुमची ही अवस्था, तुमचं रक्त काढलं जात आहे. तुम्हाला वाचवायला आलेले मकरंद पाटील यांना धक्काबुक्की होते. खासदार नितीन पाटील हे जिन्यावरनं खाली पडलेत, त्यांना धक्काबुक्की होते. अरे चाललंय काय? ठीक आहे, असो, हे सगळं घडलं, याचं वृत्तांकन आम्ही काल केलं.
माझं आता पुढचं याच्यामध्ये असं म्हणणं आहे की काल सगळा हा प्रकार घडल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरच आपल्या जिल्ह्याचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे नेते, ज्यांनी भारतावरही आपलं प्रभुत्व आपल्या कामातनं गाजवलं, ते म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक होतं. तिथं तुम्ही निषेध व्यक्त करू शकला असता, लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करू शकला असता. तुमच्यावर अन्याय झालाय ते तुम्ही जनतेच्या मध्ये बसून मांडला असता. तुम्ही केवळ एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जे काही घटनाक्रम झाला तो मांडला. तुम्हाला मोर्चा काढता आला असता, तुम्हाला निषेध करता आला असता, खूप काही करता आलं असतं. लोकशाहीचा मार्ग होता, पण तुम्ही तो कुठलाही अवलंबला नाही. म्हणजे याच्यामध्येही तुम्हाला भीती वाटते का भारतीय जनता पार्टीची, की मोर्चा काढला तर तुम्हाला जेलमध्ये टाकतील? अहो का? कुणाला घाबरताय? कुठल्या जेलला घाबरताय? अहो देशामध्ये जे जे नेते घडले आणि साताऱ्यामधले जे जे नेते आहेत ते कुणाला घाबरतायत? जेलला घाबरतायत. अरे काय कारण आहे जेलला घाबरायचं? तुम्ही काय गुन्हा केलाय? तुम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करा, जनतेमध्ये जावा. कालपासून आजपर्यंत आता जवळजवळ 24 34 35 36 तास उलटलेले आहेत. तुम्ही कुठलीही प्रतिक्रिया जी द्यायला पाहिजे जनतेच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात अद्यापही दिलेली नाही. हे का? जर पालकमंत्र्यावरती हल्ला होतो, रक्त काढलं जात आहे, आणि तेही शिवसेनेच्या, बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही म्हणता, त्याचे प्रमुख एक कॅबिनेट मिनिस्टर तुम्ही आहात, तुमची ही अवस्था भारतीय जनता पार्टीने करून टाकली. दुसरी गोष्ट, माझं थेट 2 प्रमुख नेत्यांना एक आव्हान असेल, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ह्या मातीचे म्हणजे माझ्या मातीचे म्हणजे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे. खरोखर तुमचं जर मन दुखावलं असेल तर तुम्ही ह्या भारतीय जनता पार्टीपासून फारकत घ्याल. ती नुसती मी सातारा जिल्ह्यासाठी बोलत नाही, तर राज्यामधनं तुम्ही भारतीय जनता पार्टीपासून फारकत घ्याल, युती तोडाल. कारण का ही घटना फक्त सातारा जिल्ह्यामध्ये घडली नाही, महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्हा परिषदा असतील, अनेक नगरपालिका असतील, अनेक पंचायत समिती असतील, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने साम दाम दंडभेद वापरून आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. दुसरं आव्हान असेल माझं सुनेत्राताई पवारांना. ताई, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आपण अजितदादांच्या सुविद्य पत्नी आहात. आज जर लोक असे म्हणतायत की आज जर अजितदादा असते तर ही वेळ सातारा जिल्हा परिषदेमध्ये बघायला मिळाली नसती. अजितदादा काय होते आणि अजितदादांचं साताऱ्यातलं कण आणि त्यांचं असलेलं सातारची नातं अजितदादांनी अशी घटना होऊन दिली नसते. आज तुमच्या मंत्र्याला म्हणजे मकरंद आबा पाटील असतील, तुमचे खासदार राज्यसभेचे आहेत नितीन पाटील, यांना ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे प्रशासनाने, पोलीस खात्याने, ही अतिशय लांछनास्पद वागणूक आहे. मंत्र्यांना जर असं वागवलं जात असेल तर कार्यकर्त्याचे काय हाल होत असतील, कार्यकर्त्यांच्या भावनांचे काय तुम्ही विचार करणार आहात का नाही? आज जो काही उठाव दिसतो आहे या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेमधल्या सगळ्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, तो उठाव केवळ माध्यमांनी केलेला आहे. अत्यंत शोकांतिका आहे. केवळ माध्यमांनाच दिसत आहे की हा अन्याय आहे म्हणून. पण जर अन्याय तुमच्यावर झालेला आहे तर तुम्ही हा आवाज उठवायला पाहिजे. आणि तो साधा सुद्धा नाही, केवळ माध्यमांसमोर नाही, तर तो रस्त्यावरची लढाई करणं गरजेचं आहे. एक वाक्य फक्त मला शशिकांत शिंदेचं आठवतं की आम्ही रस्त्यावरची लढाई करायला तयार आहोत. पण कधी, शिंदे साहेब, कधी तुम्ही करणार आहात रस्त्यावरची लढाई? अरे भारतीय जनता पार्टीने सगळं पोखरून टाकलेलं आहे तुमचं, काहीच ठेवलं नाहीये तुम्हाला. म्हणजे शिंदे साहेब, हा तुम्हाला बोलण्यापेक्षा मी तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आवर्जून मकरंद आबा पाटलांना म्हणेन की काय ठेवलंय तुमचं. एक कॅबिनेट मिनिस्टरला धक्काबुक्की, मारहाण, ढकललं जात आहे.
आणि तरी सुद्धा तुम्ही केवळ माध्यमांसमोर बोलताय. अरे, हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. का नाही तुम्ही उठून उभा राहत? का नाही तुम्ही जनतेमध्ये येत? का नाही तुम्ही मोर्चा काढला? का नाही तुम्ही तक्रार दाखल केली? असे सगळे प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला एक सातारकर सातारी बाणा हा दाखवावा लागेल. नाहीतर तुम्ही केवळ हे सत्तेचं राजकारण केलं असंच जनता समजेल. आणि मी आवर्जून आणि फार गांभीर्याने ही गोष्ट सांगतो, देसाई साहेब आणि आबा, सातारची जनतेचा विश्वास तुम्ही घालवू नका. तुमच्या राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तुम्ही घालवू नका. आज जर तुम्ही ही लढाई पुकारलेली आहे, तुम्हाला तुमच्यावर अंगावर पोलीस आलेले आहेत, देसाईंना मार खावा लागलेला आहे, पोलिसांचा रक्त काढलेला आहे, तर ह्याचा निषेध हा तुम्ही सनदशीर आणि जनतेत उतरून तुम्ही व्यक्त केला पाहिजे. तरच हा सातारा क्रांतिकारकांचा जिल्हा ठरेल. नाहीतर जे चाललंय ते मुग घेऊन बसलेले आहेत, भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली तुम्ही पण आहात असं समजलं जाईल. एक शेवटचं वाक्य म्हणेन, आबा तुम्ही तात्यांचे चिरंजीव आहात आणि देसाई साहेब तुम्ही बाळासाहेब देसाईंचे नातू आहात. ज्या बाळासाहेब देसाईंना पोलीस दलातला प्रत्येक व्यक्ती थरथर कापायचा ज्यावेळेस बाळासाहेब देसाई उभे राहायचे, आणि तोच पोलीस आज त्यांच्या नातवाच्या अंगावर धावून येत आहे. ही गंभीर बाब आहे. याचा निषेध तुम्ही सनदशीर आणि चांगल्या मार्गाने कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि इथं थांबतो. नमस्कार. आपल्या प्रतिक्रियांचं मी स्वागत करेन.